केक आप्पे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा कप दही, अर्धा कप पिठी साखर, पाव कप साजूक तूप, 2 ते 3 थेंब मिक्स फ्रूट इसेन्स, 1 कप बारीक रवा, अर्धा कप पाणी, पाव चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा टूटी फ्रुटी, दही, पिठी साखर, साजूक तूप, मिक्स फ्रूट इसेन्स हे घालून मिश्रण एकजीव करायचं. यात रवा आणि पाणी घालून हे बॅटर मुरवून घ्यायचं. आता यात खायचा सोडा, बेकिंग पावडर, टूटी फ्रुटी हे घालून मिसळून घेत तुपाने ग्रीस केलेल्या आप्पे पात्रात टूटी फ्रुटी घालून तयार केलेल्या बॅटरचे आप्पे घालायचे आणि खरपूस भाजून घ्यायचे. झाले आपले केक आप्पे तयार. सगळ्यात आधी आपण बनवतोय केक आप्पे. येस, रव्याचे केक आप्पे जे अतिशय पौष्टिक बनतात. हे पीठ तुम्ही एक रात्र आधी बनवून तयार करून ठेवू शकता. सो इथे मी घेतलेलं आहे दही, अर्धा कप दही, त्यामध्ये अर्धा कप पिठी साखर, पाव कप साजूक तूप, मिक्स फ्रूट इसेन्स आहे त्याचे 2 ते 3 ड्रॉप. हे मिक्स फ्रूट इसेन्स नसेल तर व्हॅनिला कुठलंही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते इसेन्स वापरलं तरी चालेल. आता हे सगळं एकजीव करून घेऊयात. 1 कप बारीक रवा. रवा छान या मिश्रणात कंबाईन करूयात आणि यामध्ये आता घालूयात पाणी. हे मिक्स करूयात आणि आता हा रवा मुरण्यासाठी एक 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवू. आता अर्धा तास जवळपास झालेला आहे आणि तुम्ही बघू शकाल रवा छान फुललेला आहे. तर यामध्ये घालूयात पाव चमचा खायचा सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि त्याचबरोबर इथे आहेत टूटी फ्रुटी. करूयात मिक्स आणि आता याचे बनवूयात आप्पे. आप्पे बनवण्यासाठी आप्पे पत्र गरम केलेलं आहे. गॅस बंद केला तर खूप गरम झालं म्हणून. यामध्ये घालूयात साजूक तूप. थोडीशी बेसला पण मी थोडी टूटी फ्रुटी घालते आणि आता हे जे पीठ आपण तयार करून घेतलं हे पीठ घालूयात. आता यावर आणखी एखादी टूटी फ्रुटी लावायची. गॅस केलेला आहे सुरू. थोडंसं तूप साईडनेही घालून घेते मी आणि झाकण ठेवून खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. खालची बाजू छान भाजली गेली आहे आप्पे. आता झाकण काढते. वा, मस्त असे टम्म फुगलेले आहेत. दुसरी बाजू पण छान अशी भाजून घ्यायची. थोडंसं तूपही घालते म्हणजे मग ते छान भाजलं जाईल. आणि हे आप्पे घालत असताना आहे ना, हे वरचं पीठ आहे ना, हे पूर्ण शिजलेलं नसतं त्यामुळे ते थोडंसं लूज होईल. पण दॅट्स ओके. ते खाली असं गळलं पाहिजे म्हणजे मग ते पण आतपर्यंत शिजून निघतं, कच्चं नाही राहत. गॅस करते बंद आणि आप्पे हे सगळ्या बाजूने छान खमंग असे भाजून झालेले आहेत. तुम्हाला दाखवते. वा, क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल खालची बाजू वरची बाजू दोनही बाजूने खमंग भाजले गेलेले आहेत. आता हे काढूयात. यामध्ये आपण साखर घातली आहे त्यामुळे शक्यतो ना हे मंद आचेवरच भाजायचे. हाय हीटवर जर तुम्ही भाजत बसलात तर साखर करपणार आणि आप्पे देखील करपणार. जबरदस्त.